नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. जसे की तुम्हाला माहित आहे, आपण शेअर मार्केटसाठी एक कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. फ्री ऑफ कॉस्ट हा कोर्स असणार आहे, पूर्णपणे आपल्या मराठी भाषेमध्ये असणार आहे. आतापर्यंत या कोर्समध्ये आपण 14 लेक्चर्स घेतलेले आहेत, 14 क्लासेस घेतलेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर या 14च्या 14 क्लासेसची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की तुम्ही वही पेन घेऊन बसा, हे सर्व क्लासेस पाहण्याचा प्रयत्न करा. जो काही 14वा क्लास होता त्याच्यामध्ये आपण काय शिकलं, जर तुम्ही ऑलरेडी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे असतील किंवा जर तुम्ही म्युच्युअल फंड घेण्याचा विचार करत असताल, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा विचार करत असताल, तर या काही 10 ते 12 गोष्टी नक्की पहा जेव्हा पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये या ठिकाणी गुंतवायचा विचार करता. किंवा ऑलरेडी जर तुम्ही गुंतवलं असेल तर तुमच्या या म्युच्युअल फंडमध्ये या 10 गोष्टी आहेत का नाही हे नक्की पहा. बरोबर, ठीक आहे. आज आपण या ठिकाणी 15वं या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. 15वं लेक्चर कशाबद्दल असणार आहे? SIP, जे की सगळ्यांनाच माहित आहे. SIP चा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सुरुवातीला SIP म्हणजे नेमकं काय असतं, SIP का करायची, कोणी करायची याच्याबद्दल माहिती देणार आहे. SIP केव्हा करायची, किती रुपयाची करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या स्वतःची लाईव्ह SIP सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. मी या ठिकाणी कधी गुंतवलेलं आहे, त्याच्यामध्ये मला रिटर्न किती येत आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत. आणि शेवटी मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे, हे जे काही म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP करत असतो त्याच्यावरती नेमका टॅक्स किती लागतो नवीन बजेटनुसार, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत किंवा डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला SIP, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, SIP चा फुल फॉर्म काय? सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याचा अर्थ काय? पहिली गोष्ट, तुम्ही एखादी फिक्स अमाऊंट असते, मग ती 1000 रुपये असू द्या, 2000 रुपये असू द्या, 3000 रुपये असू द्या, अगदी 500 रुपये असू द्या, ही फिक्स्ड अमाऊंट तुम्ही काय करता, या ठिकाणी महिन्याच्या एका कालावधीमध्ये, महिन्याच्या एका तारखेला किंवा 3 महिन्यामध्ये किंवा हाफ इयरली किंवा इयरली वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही गुंतवता आणि त्याला म्हणता येईल या ठिकाणी SIP. म्हणजेच एक फिक्स अमाऊंट एका फिक्स काळासाठी आणि एका फिक्स तारखेला कंटिन्युअसली गुंतवत राहणे, याला म्हणता येईल आपण SIP. तुम्हाला आठवतंय, आपण आपल्या लहानपणी एक अशीच प्रकारची मेथड आपण वापरत होतो. आपल्या भाषेमध्ये याला आपण गल्ला म्हणतो, बरोबर का नाही? याच्यामध्ये आपण काय करायचो, तर आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी जे पैसे दिलेले असतात ते आपण साचवत होतो. ही एक मोस्ट पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी होती. आपण याच्यामध्ये नेमकं पैसे कशासाठी साचवायचो बरं, आठवते का तुम्हाला? तर आपल्याला या ठिकाणी एखादं छोटंसं स्वप्न असायचं की आपल्याला सायकल घ्यायची आहे, आपल्याला दप्तर घ्यायचं आहे, किंवा आपल्याला मोठं झाल्यास एखादी 2 व्हीलर घ्यायची आहे, या ठिकाणी 4 व्हीलर घ्यायची आहे. याच्यासाठी आपण पैसे गुंतवत होतो, बरोबर का नाही? मग हा गुंतवण्याच्या मागचा उद्देश काय होता, की पैसे साचवणे आणि एखादं छोटंसं स्वप्न कंप्लीट करणं, बरोबर का नाही? याच्या मागचा उद्देश हाच होता का नाही? मग हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. असं तुम्ही समजू शकता. ही झाली ऑफलाईन SIP आणि आपण जे आज पाहणार आहोत ती ऑनलाईन SIP आहे. फक्त एवढाच फरक आहे. मग याच्यामध्ये तुमचे गोल फिक्स पाहिजेत. जसं की याच्या मागचं कारण काय आहे, तर आपल्या भविष्याच्या सिक्युरिटीसाठी आपण हे पैसे जमा करत असतो, किंवा हायर एज्युकेशनसाठी आपण हे पैसे जमा करत असतो, किंवा आपल्यावरती एखादं लोन असतं, ते लोन फेडण्यासाठी आपण या ठिकाणी SIP करत असतो, किंवा या ठिकाणी एखाद्याचं स्वप्न असतं घर घ्यायची, गाडी घ्यायची, किंवा लग्नासाठी पैसे साचवायचे. या सर्व गोष्टी या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी आपण SIP स्ट्रॅटेजीचा वापर करत असतो, बरोबर का नाही? कधी कधी आपण वेल्थ क्रिएट करण्यासाठी सुद्धा SIP या ठिकाणी करत असतो, किंवा फायनान्शियल फ्रीडम या ठिकाणी अचीव करण्यासाठी आपण SIP करत असतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. ठीक आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट SIP कशी करायची, कोणी करायची हे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला अगोदर एक कन्सेप्ट सांगतो. पहा, आजपर्यंत आपण काय केलं माहितीये का? आपल्याला समजा पगार आली, समजा उदाहरणार्थ आपल्याला 10 तारखेला पगार जमा झाला. मग तो पगार किती असू द्या, 10,000 असू द्या, 20,000 असू द्या, 50,000 असू द्या, किंवा 1,00,000 असू द्या. आपण काय करतो माहितीये, आपल्याला पगार आला की त्याच्यातून आपण फटाफट लगेच खर्च करतो, बरोबर का नाही? पगार आला म्हणजे इन्कम आलं, त्याच्यातून आपण लगेच एक्सपेन्स करतो, म्हणजेच खर्च करतो. आणि मग जर काही उरलं तर तेव्हा आपण विचार करतो की बाबा ह्याला कुठं काही गुंतवायचं का, हे पैसे आपण कुठे ठेवायचे का, असा आपण विचार करतो. याला आपण थोडंसं या ठिकाणी बदलणार आहात. पहा, लक्षात घ्या मी काय सांगतोय. जेव्हा पण तुमचा पगार होतो, 10,000 होऊ द्या किंवा 50,000 होऊ द्या, तुमचा पगार तुमच्या बँकेमध्ये 10 तारखेला क्रेडिट झाला की त्याला लगेच काय करायचं, त्याच्यातून एक ठराविक अमाऊंट, मग ती किती का असणार, तुमच्या या ठिकाणी पगारीच्या 10% असू द्या, 20% असू द्या, ती अमाऊंट तुम्हाला अगोदर बाजूला काढून ठेवायची आहे. मग जे पैसे उरले ते तुम्हाला खर्चायचे आहेत. एखादं उदाहरण देऊ. पहा, एकदम एकदम प्रॅक्टिकल उदाहरण देतो मी तुम्हाला. पहा, या ठिकाणी A नावाचा एक व्यक्ती आहे, B नावाचा एक व्यक्ती आहे
आणि सी नावाचा एक व्यक्ती आहे. यांचा पगार किती आहे? एचा पगार आहे 10,000 रुपये प्रति महिना, बीचा आहे 20,000 रुपये प्रति महिना आणि सीचा आहे 30,000 रुपये प्रति महिना. आपण काय करायचं माहिती आहे, हे जे काही 10,000, 20,000, 30,000 आहेत याच्यातील आपल्याला जास्त नाही, 50% म्हणतच नाही मी, या ठिकाणी फक्त 20% आपल्याला बचत करायची आहे. किती करायची आहे? फक्त 20% बचत करायची आहे. मग 10,000चे 20% किती होतात? तर 2,000 रुपये होतात. 20,000चे 20% किती होतात? तर 4,000 रुपये होतात. आणि 30,000चे 20% किती होतात? तर 6,000 रुपये होतात. मग या ठिकाणी तुम्ही म्हणताल की सर आम्ही एवढे सेव्ह करू शकत नाही, सर एवढं आमच्याकडे पैसे राहत नाहीत. मग या ठिकाणी 2 ऑप्शन असतात. ज्या ठिकाणी तुमचा एक्स्ट्रा पैसा जातो त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता का? एक तर ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय आहे? तुम्ही प्रयत्न करा तुमचा इन्कम कसा वाढेल. बरोबर. नेमकं गुंतवायचे कुठे? तर लगेच मी तुम्हाला सांगतो. पहा, जो पण तुमचा पगार आहे या पगारीच्या जेव्हा तुम्ही 20% बचत करता, मग तो 2,000 असेल, 4,000 असेल, 6,000 असेल, 8,000 असेल किंवा 10,000 असेल, हे तुम्हाला गुंतवायचे कुठे आहेत? तर इंडेक्स फंडमध्ये. जर तुम्ही बिगिनर लेवलला असताल, इंडेक्स फंडमध्ये तुम्ही गुंतवू शकता. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. आणि जसा जसा तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप अनुभव येत जाईल, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, त्यानंतर तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही स्टॉक पिक करू शकता. जे पण तुमच्या आजूबाजूला शेअर्स असतात, जसे की एशियन पेंट आहे, त्याच्यानंतर बर्जर पेंट आहे, मारुती सुझुकी आहे, टाटा आहे, डीमार्ट आहे, जिओ आहे, अशा प्रकारचे शेअर तुम्ही पिक करू शकता जे तुमच्या डोळ्यासमोर 15-15, 20-20 वर्ष आहेत. बरोबर. आता या ठिकाणी ही जी काही SIP आहे, ही SIP तुम्ही कशी करू शकता? तर अगदी काही या ठिकाणी आहेत जे की डेली SIP करतात, म्हणजे ते ऑटोपे वरती ठेवतात, डेली SIP करतात, काही वीकली करतात, काही मंथली करतात. बरोबर का नाही? मग सगळ्यात सोपं काय असतं? मंथली. जेव्हा तुमची पगार येते लगेच या ठिकाणी SIP करायची. मंथली तुम्ही या ठिकाणी सिस्टीम लावून घेऊ शकता. या ठिकाणी मग अजून प्रश्न पडेल की सर ठीक आहे, आम्ही SIP करतो, नेमकं आम्हाला याच्यातून रिटर्न किती मिळेल? पहा, सगळ्यात सेफ मार्ग मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, हे 10 म्युच्युअल फंड दाखवलेले आहेत. हे नेमके 10 म्युच्युअल फंड पहा, तुम्हाला लक्षात येत असेल सेमच कॅटेगरीचे म्युच्युअल फंड आहेत. म्हणजेच काय? UTI निफ्टी 50, HDFC निफ्टी 50, ICICI निफ्टी 50. पहा, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये काय आहे? निफ्टी 50. म्हणजे याचा अर्थ काय? तर भारतातील टॉप क्रमांकाच्या 50 कंपन्या आहेत. जसं की मी तुम्हाला सांगतो, एखाद्या शाळेमध्ये 500 विद्यार्थी, म्हणजे याचा अर्थ काय? त्या 500 विद्यार्थीमधील सगळ्यात हुशार 50 विद्यार्थी. याचा अर्थ तुम्हाला समजतो? त्याच प्रकारे भारतातील 500 सगळ्या मोठ्या कंपन्या, त्याच्यातील 50 सगळ्यात क्रीम कंपन्या, 50 सगळ्यात टॉप लेवलच्या कंपन्या, याच्यामध्ये हे सगळे फंड गुंतवत असतात. मग या ठिकाणी तुम्हाला हा नाही विचार करायचा की हे UTI आहे की HDFC आहे की ICICI आहे की SBI आहे. बिलकुल नाही. हे काय आहेत? त्या फंडचे हे इंडेक्स फंड आहेत. परंतु तुम्ही जेव्हा याचं 3 वर्षाचं जेव्हा तुम्ही या ठिकाणी रिटर्न बघता, पहा, ऑलमोस्ट 10च्या 10 म्युच्युअल फंडनी, इंडेक्स फंडनं रिटर्न किती दिलं आहे? पहा, 15.5% जवळपास रिटर्न दिले आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की UTI असू द्या, HDFC असू द्या, SBI असू द्या, निप्पॉन असू द्या, हे मॅटर करत नाही. मॅटर काय केलं? पहा, इंडेक्स फंड तुम्हाला याच्यावरून लक्षात येत असेल की मागच्या 3 वर्षाचा सरासरी CAGR किती आहे? तर 15-15.5% वरती आहे सगळ्यांचा. हा, थोडासा या ठिकाणी फरक पडू शकतो. त्या म्युच्युअल फंडचा जो काही इंडेक्स फंडचा एक्सपेन्स रेशो आहे तिथे थोडंसं व्हॅरी होऊ शकतं. परंतु या ठिकाणी आपण बोलणं कशाबद्दल चालू आहे? रिटर्न बद्दल. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर का नाही? मग सरासरी नुसतं तुम्ही नॉर्मली इंडेक्स फंड मध्ये जरी पैसे ठेवले तर तुम्हाला सरासरी 14 ते 15-16% रिटर्न मिळू शकतात आजपर्यंतच्या हिस्ट्रीनुसार. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अजून प्रश्न पडेल की सर तुम्ही तर एवढं बोलत आहात, मग तुम्ही हे करत आहात का? तर हो, नक्कीच करत आहे. ॲक्सिस म्युच्युअल फंड मध्ये या फंड हाऊसमध्ये ठेवलेलं आहे. ॲक्सिस म्युच्युअल फंड हे जे काही म्युच्युअल फंड हाऊस आहे याच्यामधील कोणत्या कॅटेगरीमध्ये माझा या ठिकाणी म्युच्युअल फंड आहे? तर ॲक्सिस स्मॉल कॅप फंड मध्ये, जो की डायरेक्ट ग्रोथ आहे, याच्यामध्ये माझा म्युच्युअल फंड या ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट करतो. जर तुम्ही याला आतापर्यंत पाहिलं तर सरासरी मला 45% जास्त रिटर्न मिळालेला आहे आणि XIRR जर बघितलं तर 30% वर आहे. म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. याचा अजून एखादा प्रूफ पहा. 28 फेब्रुवारी 2022 पासून मी SIP ला सुरुवात केलेली आहे. ही माझी झाली पहिली SIP. त्याच्यानंतर करेक्ट 1 महिन्याने
28 मार्च 2022ला माझी दुसरी SIP झाली. त्याच्यानंतर तिसरी SIP झाली 27 एप्रिलला. त्यानंतर चौथी SIP झाली 27 मेला. त्याच्यानंतर पाचवी SIP झाली 28 जूनला. म्हणजे प्रत्येक 30 दिवसानंतर मी SIP या ठिकाणी करत आहे ऑटो पे मोडवरती. लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर पहा, 26वी SIP झाली 27 मार्च 2024ला. त्यानंतर 27वी, 28वी, 29वी आणि 30वी लेटेस्ट झालेली आहे 29 जुलै 2024ला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, बरोबर का नाही? मग या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येत आहे की तुमची एक ठराविक अमाऊंट असू द्या, काही हरकत नाही. ती 2000 असू द्या, 5000 असू द्या, 10,000 असू द्या, अगदी 1000 रुपये पण असू द्या. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, महिन्याच्या एका ठराविक तारखेला एका ठराविक फंडमध्ये कंटिन्युअसली तुम्हाला गुंतवत जायचं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जर सुरुवातीच्या लेवलला असाल तर तुम्हाला इंडेक्स फंडमध्ये गुंतवायचं आहे, त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचं आहे आणि जसा जसा तुमचा अनुभव वाढत जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली नॉलेज येईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, त्याच्यानंतर तुम्ही स्टॉकमध्ये डायरेक्ट SIP देखील करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते, तुमचं गोल फिक्स पाहिजे. नेमकं तुम्हाला हे जे काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्युच्युअल फंडमध्ये ती नेमकी कशासाठी करायची आहे, की बाबा लॉंग टर्म करायची आहे, मला काहीच टेन्शन नाही, मी दरवेळेस या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मी त्याला बघणार नाही. एक तर ही गोष्ट असू शकते. दुसरी गोष्ट काय, बाबा मी याला या ठिकाणी 5 वर्षासाठी गुंतवणूक करणार आहे, 5 वर्षानंतर मला एखादी 4 व्हीलर घ्यायची आहे किंवा 5 वर्षानंतर मला घर बांधायचं आहे. याच्यासाठी आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. SIPच्या द्वारे म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या द्वारे तुम्ही गुंतवू शकता. परंतु याच्यामध्ये कंडिशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. असं नाही की मार्केट पडलं म्हणजे तुम्ही SIP पॉज केली किंवा मार्केट खूपच वाढत चाललंय म्हणजे SIP पॉज केली. बिलकुल नाही. मार्केट हे मिक्स असतं, कधी अपसाईड असतं, कधी डाऊनसाईड असतं, कधी साईडवेज असतं. परंतु तुमची SIP ह्या तिन्ही सर्कलमध्ये तुमची SIP गेली पाहिजे. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. अजून एक प्रश्न येतो, SIP वरती नेमका टॅक्स किती आहे? पहा, जो काय STGC आहे म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन याच्यानुसार हे येतं. आणि तुमचे स्लॅब, तुमचं जे काही टॅक्सचा स्लॅब आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पहा, जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवत असाल आणि तुमचा जो काही होल्डिंग पिरियड आहे तो 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी 20% चार्जेस लागणार आहेत, टॅक्स लागणार आहे. आणि जर तुम्ही 12 महिने किंवा 1 वर्षापेक्षा जास्त जर होल्ड केला आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही तो सेल केला आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड 12.5% तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. अजून एक गोष्ट आहे, तुम्ही जर या ठिकाणी म्युच्युअल फंडमधून 1.25 लाख म्हणजे 1.25 लाखापर्यंत जर प्रॉफिट कमवला असेल तर तिथपर्यंत तुम्हाला 0 टॅक्स आहे, म्हणजे या ठिकाणी टॅक्स द्यायचा नाहीये, बरोबर. परंतु 1.25 लाखाच्या वर तुम्ही जितकीही अमाऊंट कमवताल त्या अमाऊंटवरती 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 12.5% द्यायचे आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या तर सिंपल गोष्ट आहे, तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार याच्यावरती टॅक्स लागत असतो. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कशाबद्दल होता तर या ठिकाणी ही जी काही SIP असते, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आपण जे आजपर्यंत ऐकलेलं आहे हे नेमकं काय आहे, कसं काम करतं याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. या ठिकाणी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगणार आहे. जेव्हा आपण SIP करतो त्याच्यामध्ये बरेच जण मी बघितले आहेत, त्याच्यामध्ये एक ठराविक कॉमन मिस्टेक्स असतात, चुका असतात. 10 ते 12 चुका आहेत, मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या सांगणार आहे. ठीक आहे. एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.